सहकारामध्ये रमणारं नेतृत्व जरी सुयेकर साहेब असलं तर त्याचं विशेष प्रेम हे गोकुळवर होतं. आणि म्हणून ज्यावेळी त्यांना भेटण्याचा योग आला त्यावेळी गोकुळच्या वाढीसाठीची चर्चा कायमपणानं सुयेकर साहेब करायचे. आणि म्हणून श्वेतक्रांतीचा उल्लेख मगाशी डोंगळे साहेबांनी केला. या जिल्ह्यामध्ये श्वेतक्रांती झाली त्याचं खऱ्या अर्थानं जर नेतृत्व कोणी केलं असेल तर ते कैलासवासी अनुरावजी सुयेकर साहेबांनी केलं. ते माझ्या वडिलांचे जीवाभावाचे मित्र आणि गोकुळमध्ये संचालक झाल्यामुळं म्हणजे त्यानंतर त्यांचं वय विसरून ते माझेसुद्धा मित्र झाले. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शशिकांत त्यांच्यावर किती फिरला आहे मला माहिती नाही, पण मला मात्र त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी फिरण्याचा योग आला. आणि त्यावेळी फिरत असताना सुयेकर साहेबांच्या अनेक पैलूंचा मला अभ्यास झाला. पण नेहमी सगळे विषय संपले की गोकुळची वाढ कशी झाली पाहिजे, गोकुळचं संकलन वाढलं पाहिजे, गोकुळचा मार्केटिंग चांगलं झालं पाहिजे, या विषयावरच ते जास्त प्रमाणात बोलायचे. आणि मग गोकुळ हा ध्यास घेतलेल्या एका नेतृत्वानं गोकुळचं शिखर गाठावं या पद्धतीनं गेल्या त्यांच्या जीवनामध्ये काम केलं. आणि त्यांच्या पश्चातसुद्धा आज त्यांचे वारसदार असलेले सर्व संचालक मंडळ, विशेषतः डोंगळे साहेब असतील, आबाजी असतील आणि त्यांच्यावर असलेले सर्व सहकारी संचालक असतील, यांनीसुद्धा मनापासून या दूध संघामध्ये काम लक्ष घातलं. आणि मग या गोकुळची निवडणूक झाल्यानंतर त्यावेळेच्या काळामध्ये 10-12 लाख गोकुळचं संकलन होतं. आणि सर्व नेते मंडळींनी एक उद्देश तयार केला की जवळजवळ 20 लाखाचं संकलन आपण लवकरात लवकर गाठायचं. मला वाटतं अतिशय कमी अवधीमध्ये अतिशय कष्ट घेऊन सर्व चेअरमन असतील, त्यांचे सर्व सहकारी संचालक असतील, सर्व कर्मचारी असतील आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातला गोकुळवर प्रेम करणारा सर्व दूध उत्पादक असेल, यांनी मनापासूनचं कष्ट घेतलं. गोकुळच्या वतीनं अनेक योजना आखलेल्या मगाशी डोंगळे साहेबांनी सांगितलं. तर त्यामध्ये संकलन विभागामध्ये काम करत असताना प्रत्यक्ष गोट्याला भेट, मार्गदर्शन, वैरण विकास प्लॉट तयार करणं, शाप क्वार्टर पुरवठा आणि मुक्त गोटे तयार करणं, सामूहिक जंत निर्मूलन कार्यक्रम आणि यासाठी वंध्यत्व निवारणाच्या कार्यक्रमासाठी प्रबोधन आणि प्रशिक्षण या बाबीवर आपण भर दिला. आणि म्हणून मला या निमित्तानं खास कौतुक करायचं आहे चेअरमन आमच्या डोंगळे साहेबांचं. माझासुद्धा माझ्या शेतामध्ये गोठा आहे आणि मी म्हैशी घेतल्याचं डोंगळे साहेबांना कळलं. त्याच्यावेळी चेअरमनसुद्धा नव्हते. मुरगुडला एका देवळाच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते आणि मी सांगितलं डोंगळे साहेब कुठं आले आहेत, मला आल्याचं कळलं आहे. ते म्हणजे तुमच्या शेतावर गेले. मी डोंगळे साहेबांना फोन केला, आमच्या शेतावर कशाला गेला आहे? ते म्हणाले तुमच्या शेतात म्हैशी आणल्यावर गोठा चांगला केला आहे आणि तो कसा केला आहे बघायला मी गेलो आहे. आणि मग अशा पद्धतीनं जिथं जिथं या दूध वाढीसाठी लक्ष घालणारी मंडळी आहेत त्या प्रत्येकाला जाऊन प्रोत्साहन देणं, तिथं मार्गदर्शन करणं आणि चांगल्या पद्धतीनं दुधाची वाढ व्हावं या संदर्भातलं मार्गदर्शन करणं हे काम एक संचालक म्हणून करत असल्याचं मी बघितलं. त्यांच्या हाती आता या गोकुळचं नेतृत्व आलेलं आहे. आबाजी असतील किंवा आमचे डोंगळे साहेब असतील, हे मी गोकुळ असल्यापासून सहकारी आहे. आणि आता जे नव्या पिढीतले आमचे सर्व जे तरुण संचालक आहेत यांनीसुद्धा मनापासून यामध्ये लक्ष घातलेलं आहे. फक्त या निमित्तानं मला अधिक काय बोलायचं नाही, एक सूचना करायची आहे. जुन्या काळामध्ये 10-12 लाखाचा पडला गाठल्यानंतर मला वाटते 20 लाख संकलन ज्यावेळी होईल तेवढी नोकर भरती जुन्या काळामध्ये केली होती. आता बट्टीसाहेब 20 लाखाचा टप्पा आता गाठत आला आहे. कदाचित आम्ही आणि 30 लाखाचा उद्देश त्यांना देऊ. फक्त नोकर भरती त्या 30 लाखाच्या आधी करू देऊ नका. जी नोकर भरती झालेली आहे, जे कर्मचारी झालेले आहेत, त्यांच्या हातून जे चांगलं काम झालं आहे त्यांचा सत्कार करत असताना त्यांच्या माध्यमातूनच अधिकचं संकलन कसं होईल या पद्धतीचा प्रयत्न आपण करावा एवढी विनंती आणि सूचना या निमित्तानं करतो.